छोट्या संक्रांतीला 2000 रुपयाची साडी घेतली, घरी गेला महाराज, ती साडी घेतली त्याने अशी माग लपवली, घराचा दरवाजा वाजवला, बायकोने दरवाजा उघडला आणि याने लगेच म्हटलं, ओळख बरं तुला काय आणलं ते. मग आता कसं बोललं पाहिजे? हो दाखवा ना काय ते, मला स्वयंपाक करायचा, मुलांना भूक लागली, दाखवा काय ते, असं बोललं पाहिजे का नाही? तुमची काय अपेक्षा आहे? बायकोनी कसं बोललं पाहिजे? कसं बोललं पाहिजे? अहो दाखवा ना काय ते, अहो भूक लागली पोरांना, स्वयंपाक, तुम्हाला जेवण करायचंय, दाखवा काय ते, पटकन बघते जाते, असं बोललं पाहिजे का नाही? कधी बोलते कसं? आपण ओळख काय, दाखवा काय ते, एवढंच काम आहे का मला, स्वयंपाक करायचा आहे अजून. तेव्हा आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र रावळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या पवित्र तपस्थळावरती हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 118 वर्षापासून अविरतपणे चालू आहे. आणि ही त्या सप्ताहाचं 119वं वर्ष आहे. 118 वर्ष त्याला पूर्ण झाली. काल्याचं कीर्तन झालं की याला 119 वर्ष पूर्ण होतील. आणि अशा उत्साहामध्ये हा संपन्न होत असणारा म्हणजे शतकोत्तर 19 वर्ष त्याला पूर्ण होतील. 100 वर्षानंतर 19 वर्ष पूर्ण होतील असा फार जुनी परंपरा लाभलेला, भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भाऊरावजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने, व्यापारी व शेतकरी यांच्या अनमोल सहकार्याने, तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, या गायक वादक गुंजन संत मंडळी यांच्या परमसान्निध्यामध्ये हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सप्ताह. आणि या सप्ताहातील आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या वतीने आदरणीय युवराज दादा यांनी फोन करून ही सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला दिली, माझं परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक वादक गुणीजन संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गायनाची आज विशेष साथ करण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या मालेगाव तालुक्याचं भूषण, अतिशय फार मोठं नाव आपल्या मालेगाव तालुक्याचं ज्यांनी केलं. आजही रवी गुरुजींची भजनं ऐकायला फार गर्दी होती. आणि आज आपलं भाग्य नवे नवे तुमचे सर्वांचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आदरणीय हरिभक्तीपरायण रवी गुरुजी पवार आज आपल्याला लाभलेले. एकदा सर्वांनी गुरुजींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. गुरुजींचे देखील कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र, अतिशय गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि चांगले कीर्तनकार हरिभक्तीपरायण दीपक महाराज या ठिकाणी उपस्थिती, महाराजांचे धन्यवाद. आणि आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण सचिन महाराज यांच्या गुरुकुलातील वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व संत मंडळी उपस्थिती, त्यांचे धन्यवाद. विनेकरी बाबांचे धन्यवाद. ज्यांच्याकडे व्यासपीठाचं नेतृत्व आहे, आपल्याच गावचे असणारे भूमिपुत्र आदरणीय हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज बाबाही आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. बाबांचे कोटी कोटी धन्यवाद. गावावरती बाबांचं विशेष प्रेम आहे, बाबांचे आभार व्यक्त करतो. आणि सुंदर चांगली पक्वाजाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर पक्वाजाची साथ करतात, अतिशय पवित्र मनाने ती साथ करतात. आदरणीय आमचे परमित्र हरिभक्तीपरायण सचिन दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सचिन दादांचे धन्यवाद. गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आता आपल्याला जी लाभलेली आहे, आपल्याच गावची साऊंड सिस्टीम आहे. महाराष्ट्रभर ही साऊंड सिस्टीम जात असते. अतिशय आमच्या नाना भाऊंचं देखील एक नंबर काम आहे. मला एकदम आहे नाही बरं बाबा, तरी त्यांनी केस कमी केले माहिती का, नाही तर सगळीकडं थाटच होता महाराष्ट्रांचा. अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम नाना भाऊंची, त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाले त्यांनाही धन्यवाद. मोठ्या संख्येने सर्व पितृवर्ग उपस्थिती, तुमच्या चरणी दंडवत करतो. मोठ्या संख्येने सर्व तुम्ही लाडक्या असणाऱ्या, अतिशय म्हणजे भक्तिमती माता, लाडक्या म्हणजे तुम्ही फार मोठं वैभव आहे यांच्याकडे महाराज. याच्या आधी एखाद्या बहिणीला आपल्याला बसवून बोलता येत होतं, आता बोलता येत नाही महाराज. या लय मोठ्या माणसाच्या बहिणी झालेल्या आहे, पण जरासं आदबीनीच बोलावं लागतं आहे का नाही. या भक्तिमती माता या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व भक्तिमाता वर्गाचे चरणी दंडवत करतो. सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आता वैयक्तिक कुणाचा नाम उल्लेख काही करत नाही. अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सप्ताह आपण आपल्या भूमीमध्ये करताय. नाना भाऊ थोडा आवाज मॉनिटरला द्या आणि तानपुरा कमी करा थोडा.
हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सप्ताह आपण या आपल्या गावामध्ये करताय. अतिशय गोड, किती गोड नियोजन केलं महाराज. एखाद्या श्रीमंताच्या लग्नाला लाजवेल, श्रीमंत घराण्यामध्ये लग्न होतात, त्या लग्नाला लाजवेल एका दिवसाचा मंडपचा खर्च त्या मंडळीला महाराज परवडत नाही. एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा, हा भव्य दिव्य स्वरूपाचा मंडप आपण या ठिकाणी दिलाय. आणि किती मोठं वैभव या ठिकाणी उभं केलंय. एवढं सहजासहजी होत नाही महाराज. या कार्यासाठी वर्षभर फिरावं लागतं, या कार्यासाठी वर्षभर फिरावं लागतं. त्यावेळेला कुठं असं वैभव पाहायला मामा, प्रवीण मामा असं मिळत असतं. किती वैभव उभं केलंय बघा ना. किती आल्यानंतर प्रसन्नता वाटते महाराज. किती लांबून महाराज आले, थकून आले, दमून आले ना, असं प्रसन्न वाटलं पाहिजे. आल्याबरोबर समाधान वाटलं पाहिजे. नाही तर कधी कधी तो थकवा नाही, कधी फ्रेश आलेले महाराज मंडपमध्ये आल्यावर बोर होतात महाराज. कशालाच आलो असं आपण इथं, आहे का नाही. पण शेवटी पर्याय नसतो, कीर्तन करावं लागतं. पोट्या पाण्याचा प्रश्न आहे म्हणून ती कीर्तन करतात, करावंच लागतं, त्याला काही पर्याय नसतो. असं गोड आयोजन नियोजन आमच्या युवराज दादा वर्षभर या माध्यमातून फिरतात. सेवा फार मोठी आहे महाराज. अनेक गावची मंडळी येतात म्हणजे ती लोक उगाच येत नाही, यांनी पडजे केलेले असतात त्यांच्याकडे वर्षभर जाऊन. ते पडजे फेडायला लोक येत असतात महाराज. म्हणून युवराज दादांची देखील धन्यवाद व्यक्त करतो. आणि अभंगाच्या दिशेने वाटचाल करतो बरं का किरण भाऊ, अभंगाच्या दिशेने वाटचाल करतो. सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलाय. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी देवाची आवड, त्या देवाच्या आवडीची महिमा सांगितली. काय त्या आवडीचा महिमा आहे, त्या आवडीच्या महिम्यासाठी देवाने काय काय केलं. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली माझी शबरी माता, तिच्या हातची देवानी बोरं खाल्ली. नुसती बोरं नाही खाल्ली, उष्टी बोरं खाल्ली महाराज. त्याचं कारण काय होतं, फक्त एकच कारण होतं. त्या देवाला अपेक्षा भक्ताकडनं त्या भावाची होती, प्रेमाची होती. त्या प्रेमासाठी देवाने हा सगळा काही स्वीकार केलेला होता. त्या देवाला भूक प्रेमाची लागली, थोर प्रेमाचा भुकेला. त्याच्याकडे दुष्काळ प्रेमाचा होता. मग त्या प्रेमासाठी देव त्या आवडीसाठी, ती आवड देवाची जी सांगितली ना, ही फक्त प्रेमासाठी महाराज. अजून देवाने काय केलं. पोहे सुदाम देवाचे, तो दुःखाने दारिद्र्याने पिडलेला सुदामा नावाचा ब्राह्मण होता. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखी होता, दारिद्र्याने पिडल्या गेला होता. पण जगाच्या मालकाला भेटायला गेला, पोहे घेऊन गेला. बस त्या सुदामाचा शुद्ध भाव देवाने बघितला. ती सुदाम देवाचे पोहे घेतले. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे, तसेच खाल्ले. शिजवले नाही, भिजवले नाही, काय नाही महाराज, तसेच खाल्ले. त्याचं कारण एकच होतं, देवाला लागलेली भूक ती प्रेमाची होती. आणि या प्रेमापोटी देवाने न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. बोरं उष्टे का हे बघितलं नाही, आणि पोहे थोडे आहे का हे बघितलं नाही. त्याचं कारण काय होतं, त्याचं एकच कारण होतं, देवाला लागलेली प्रेमाची भूक महाराज. असा गोड आशयाचा, असा सुंदर भावाचा अभंग आपल्या समोर मांडलेला आहे बघा. यामध्ये देवाची आवड सांगितली. आवड 2 प्रकारची आलेली, म्हणजे 2 उदाहरणं या अभंगामध्ये आलेले गुरुजी. कोणते कोणते आलेले. पहिलं उदाहरण आलंय ते शबरीचं आलंय, आणि दुसरं उदाहरण आलंय ते सुदामाचं आलंय. लक्ष देऊन ऐका, सर्व अंगाचे कान करून ऐका. पहिलं उदाहरण आलंय ते शबरीचं आलंय, आणि दुसरं उदाहरण आलंय ते माझ्या सुदाम देवाचं आलंय. पहिलं उदाहरण आलंय ते त्रेतायुगातलंय, आणि दुसरं उदाहरण आलं ते द्वापार युगातलं. पहिल्या उदाहरणाची कथा तुम्हाला ऐकायला मिळते रामायणामध्ये, आणि दुसऱ्या उदाहरणाची कथा ऐकायला मिळते तुम्हाला भागवतामध्ये. अतिशय गोडे. पहिल्या उदाहरणामध्ये सांगितली ती स्त्री आहे, आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये सांगितला तो पुरुष आहे. पहिल्या उदाहरणामध्ये सांगितली ती जी स्त्री आहे ती आदिवासी परिवारामध्ये भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी आहे, आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये जो पुरुष सांगितला तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला पुरुष, तो सुदामा सांगितला. दोघांनी देवाला दिले. दोघांच्या देण्यातला बदल सांगतो, लक्ष देऊन ऐका. शबरीने देवाला देत असताना निसर्गातून प्राप्त झालेली, नैसर्गिक प्राप्त झालेली बोरं दिले, आणि सुदामाने देत असताना समाजाने लोकांनी बनवलेली कृत्रिम पोहे दिले. दोघातला बदल सांगतो. अजून शबरीला काहीच नको होतं, शबरी मातेला काहीच नको होतं. शबरीला फक्त देव पाहिजे होता, देव भेटावा ही शबरीची अपेक्षा होती. जगाच्या मालकाला शबरीच्या दारात जावं लागलं. सुदामाला आपल्या प्रपंचासाठी पाहिजे होतं, तर सुदामाला देवाच्या दारात जावं लागलं. हा बदल आहे. तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे असेल तर देवाच्या दारात जावं लागेल, पण तुम्हाला देवच पाहिजे असेल तर कुठंच जाऊ नका. तुकोबराय सांगतात, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा.
मग तो देव सुखे येतो घरा नारायण, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, देव तुमच्याकडे सुखाने येईल, परंतु तुम्ही शुद्ध भावाने पवित्र अंतकरणाने त्या देवाची भक्ती केली पाहिजे. असं या अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर महाराज सांगतात. आवड सांगितली तुकोबारायांनी, त्या आवडीचा महिमा सांगितलाय. आवड 3 प्रकारची, आवड 3ही लोकांना आहे. या भूतलावरती किती वर्ग पडतात? या भूतलावरती किती वर्ग पडतात? 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग आहे संतांचा आहे, दुसरा वर्ग देवाचा आहे, आणि तिसरा वर्ग जीवाचा आहे. पहिला वर्ग कुणाचा आहे? संतांचा आहे. फर्स्ट क्लासमध्ये कोण आहे? संत आहे. सेकंड क्लासमध्ये कोण आहे? देव आहे. आणि तिसऱ्या क्लासमध्ये कोण आहे? मी थर्ड क्लास नाही म्हणत, तिसऱ्या क्लासमध्ये कोण आहे? जीव आहे महाराज. क्लास तोच येतो, फक्त ते बोलायला चांगलं वाटत नाही. क्लास तोच येतो. बघा, पहिल्या क्लासमध्ये संत येतात. संत हे देवापेक्षा मोठे. देव मोठा का संत मोठे? देव मोठा आहे का संत मोठे? संत मोठे, देव मोठा नाही. तुकोबारायांना विचारलं तुम्ही मोठे का देव मोठा? तुकोबाराय सांगतात आम्ही देवापेक्षा मोठे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळे, आम्ही देवापेक्षा मोठे, आमच्या नंतर देव. देवाचं देव पण कोणामुळे? संतांमुळे. हे बघा, कीर्तनकाराचं कीर्तनकार हे पद कोणामुळे? या सगळ्या मंडळीमध्ये. तुमची नि बारा दिसत होते, एकटा कीर्तनकार आणला, तुम्ही आलेच नाही. कीर्तनकारालाही महत्व कोणामुळे? तुमच्यामुळे, श्रोत्यामुळे महाराज. हो, वक्ता किती मोठा असेल पण तो श्रोते जर समोर नसतील तर तो वक्ता म्हटल्याच जात नाही महाराज, म्हटल्याच जात नाही. मग मोठेपणा कोणामुळे असतो? देवाचा मोठेपणा हा संतांमुळे. म्हणून या 3ही लोकांची आवड आहे. जीवाची आवड वेगळी आहे, संतांची वेगळी आहे, देवाची वेगळी आहे. हे बघा, देवाची आवड आपल्याला अभंगात बघायची. संतांची आवड आधी बघू. संतांना काय आवडतं? संतांची आवड काय आहे? तुम्ही म्हणाल महाराज संतांची आवड काय? हे आम्ही कोणाला विचारावं? संतांची आवड काय आहे हे आपण संतांनाच विचारावं. कोणाला विचारावं? माऊली ज्ञानोबारायांना विचारावं. विश्व माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माऊलींना विचारलं माऊली काय आवडतं तुम्हाला? तर माऊलींनी सांगावं माझ्या देखील माझ्या जीविती आवडी, माझ्या जीविती आवडी, माझ्या जीविती आवडी, पंढरपुरा नैन गुडी, 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 पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. ओ पंढरपुरा नैन गुडी, 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 पांडुरंगी मन रंगले. माऊली काय आवडतं तुम्हाला? माऊली सांगतात माझ्या जीवीची आवडी. काय आवडतं? पंढरपुरा. ही ज्ञानोबारायांची आवड सांगितली महाराज. काय आवडतं माऊली? देवाने विचारलं बहु आवडसी जीवापासून या कानडिया विठोबा का तुझी आन वाहीन गा देवराया. बहु आवडसी जीवापास. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा तुम्हाला जीवाच्याही पलीकडे आवडतो. ही कोणाची आवड? ज्ञानोबारायांची. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना विचारा तुकोबाराय काय आवडतं तुम्हाला? तुकोबाराय सांगतात आवडे निरंतर हे
तुकोबाराय सांगतात, आवडे निरंतर हिची ध्यान. काय आवडतं? आवडे हे रूप गुजिरे सगुण, पाहता लोचन सुकावले. ही तुकोबारायांची आवडे. काय आवडतं? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. ही संतांची आवड आहे महाराज. जीवाची काय आवड आहे? जीवाची काय आवड? विचारा जीवाला काय आवडतं. जीवाची आवड स्थिर नाही. ज्ञानोबरांची आवड आहे बहु आवडेशी जीवापासून. तुकोबरांची आवड आहे आवडे निरंतर. म्हणजे संतांची आवड जुळली. ते संत आहे त्यांची आवड जुळली. आता जीवाची आवड काय? विचारा जीवाला. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, कुणाला कायच आवडतं. बरोबर आहे. वैद्य बाबा सांगायचे, एक एकाला आवडत नाही, एक सर्वांना आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही, सर्व सर्वांना आवडत नाही. हे सांगितलेलं पण आवडत नाही. ही आवड आहे महाराज आपली. एवढे आपण सगळे कीर्तनाला बसलो, आवड वेगळीच आहे ना जीवाची. काय जीवाची आवड स्थिर आहे का? आपला एवढा मोठा देश आहे, किती लोकसंख्येचा देश आहे? म्हणजे 140च्या पुढे गेलाय. म्हणजे अजून आकडा माझ्यापर्यंत पूर्ण आला नाही. आल्यावरती मी बरोबर आकडा सांगेल तुम्ही. पण 140 कोटीच्या वरती लोकसंख्या आपली गेली. एवढा मोठा देश आहे. मला सांगा संपूर्ण देशाची आवड एक आहे का? जाऊ द्या देशाचं काय घेऊन बसलात तुम्ही. आपलं एवढं मोठं राज्य, राज्याची आवड एक आहे मामा. जाऊ द्या राज्याचं सोडून द्या. एवढा मोठा जिल्हा आहे आपला नाशिक जिल्हा, परमार्थाचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. एवढा मोठा नाशिक जिल्हा आहे. या संपूर्ण जिल्ह्याची आवड एक आहे का? जाऊ द्या जिल्ह्याचं सोडून द्या. आपला मालेगाव तालुका आहे. नाव आहे आपल्या मालेगाव तालुक्याचं. वैभव आहे आपल्या नाव मालेगाव तालुक्याचं. लय मोठं वैभव आहे महाराज. मालेगाव तालुक्याचं नाव लय लांबपर्यंत गेले. मालेगाव तालुक्याचं म्हणण्यापेक्षा रावळगावचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराज. लोक मागत असताना हे बघा, रावळगाव लय दिवसाचं प्रसिद्ध आहे. आजही काही मेडिकलवरती काही दुकानात गेले का लोक प्रेमाने मागतात. म्हणजे तुम्ही आधीच लोकायला चॉकलेट देऊन जाम केलेलं आहे. तुम्ही का साधी माणसं आहे का महाराज? ऐकलं हे वैभव आहे रावळगाव. तुम्हाला असं वाटतं एवढा मोठा सोहळा आधी सगळीकडे तुम्ही गोडपणा पेरून ठेवलाय रावळगावकरांनी. वैभव एवढा मोठा आपला मालेगाव तालुका आहे. संपूर्ण तालुक्याची आवड एक आहे का? तालुक्याचं सोडा, एवढा मोठा आपलं गाव आहे रावळगाव. संपूर्ण गावाची आवड एक आहे का? गावाची आवड एक असते तिथं पाय द्यायला जागा राहिली. जाऊ द्या गावाचं सोडून द्या. काही सगळ्यांना बोलण्यात काही अर्थ नाही, आपला अधिकार नाही. पण जेवढे कीर्तनाला तुम्ही सगळे बसलेत, सगळ्याची आवड एक का तुमची? बोला ना. नाही ना, इथं कीर्तन आलेली कोण काय ऐकायला आलं, कोण काय ऐकायला आलं, कोण काय ऐकायला आलं. हे बघा कीर्तनाला आलेले देखील 7 प्रकारचे लोक आहे बाबा. किती प्रकारचे? गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दुष्यिते आणि सोमभावे पूर्ण ज्ञाते. काही लोक गायन ऐकायला आले गुरुजींचं, आमच्या दीपक महाजनचं. वाह काय गायन करतात. ज्याला काही कळत नाही ते आज काहीच बोलत नाही. काय गायलो, काय चाल गायली हो पहिली. पण ही कोण म्हणतं? ज्याला गायनातलं कळतं. ज्याला काही कळत नाही त्यांची चर्चा उद्या ऐकायची. काही माता मावल्याला गायनातलं काही कळत नाही. काय म्हणतं बाई रात्रीचा बाबा चांगला होता आहे ना. मग बाई चांगला बाबा होता ग, चांगला उंच बाबा होता ग, बरा दिसत होता ग, बारीकच होता ग. एक म्हणजे बाई बाबा गण चांगला होता पण बाबाला गळाच नव्हता. तिला काय गायनातलं कळतच नाही माता माऊलीला. म्हणजे बिना गळ्याचा बाबा आलता का? काही लोक गायन ऐकायला, काही गाते, काही श्रोते, काही श्रवण करायला आले सचिन महाराज, काही श्रोते. काही सांगू आपल्याला ऐकायचंय श्रवण नावाची भक्ती करायची. काही पाहायला आले, पाहते. चला आजचे बाबा कसे पाहू. कसे म्हणजे जाडे का बारीक आहे, उचे का बुटे, तुला का नागराला झोपायचे का? ऐकून तर घरी जायचं नाही इथे टाकून. पण पाहायला आलेली ही आवडच आहे महाराज. ही देखील काय म्हणजे 7 प्रकारच्या आवडीचे लोक कीर्तनाला आहे. एवढे आपण एकत्र आलोत ना, एवढ्यांची आवड एक नाही. माझं म्हणणं ठीक आहे, एवढ्यांची आवड एक नाही. एवढ्यांची आवड एक नाही झाली तरी चालेल, दोघांची तरी आवड एक झाली पाहिजे. किती लोकांची? दोघांची. कोणाकोणाची? बोला ना मोठ्या. कोणाकोणाची? कोणाकोणाची? नवरा बायको. नाही तेच दोघं या जगामध्ये. बाकी जग बुडी झालेली, कोणी शिल्लक राहिली नाही. पण पती आणि पत्नी दोघांची आवड एक झाली पाहिजे. जीवाच्या दृष्टीने महाराज त्या दोघांची आवड एक झाली पाहिजे. पण त्या दोघांची आवड एक आहे का? तुम्हालाच विचारतो मी. आवड एक आहे का? जे आपल्याला आवडतं त्यातलं आपल्या बायकोला काहीच आवडत नाही. का तिने ठरवलेलं असतं विरोधाला विरोध म्हणून करायचा. पण आवड एक आपली कधी होत नाही.
कारण की जे आपल्याला आवडलं ते कधी त्या माता माऊलीला कधी आवडलंच नाही महाराज. हा तिचा स्वभाव आहे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला बघा, जे पतीला आवडतं ना ते पत्नीला आवडलं पाहिजे. तुमचं काय मत? आवडलं पाहिजे नाही, आवडलंच पाहिजे. तिचं नाव पतिव्रता आहे. पतीची आमता अनुसरून पतिव्रता. जे आपल्या पतीला आवडतं ते पत्नीला आवडलं पाहिजे. ह्या दोघांची तरी आवड एक झाली पाहिजे. पण होत नाही महाराज. एकाने 2000 रुपयाची साडी आणली बायकोला. संक्रांतीचा सण होता. 2000ची साडी आणली. गुरुजी किती? 2000ची. तुम्ही एवढ्या मागाची का आणली? बायको त्याची होती, तू कितीची घेऊ? आपलं काम फक्त आणली एवढं सांगणं काम आहे महाराज, ऐक नाही काय? एवढ्या मागाची का घेतली? घेतली पाहिजे महाराज, घेतली पाहिजे. बायकोला घेतली पाहिजे हो. 2-4 हजाराची साडी घेतली पाहिजे. घेतली, अधिकार आहे ना तिचा. घेतली, कष्ट करते, काम करते, राबते. त्याने 2000 रुपयाची साडी घेतली. पण साडी घेतलेली बायकोला माहीत नव्हतं. संक्रांतीचा सण आणि त्या सणाला साडी घेऊन निघाला. कारण की नियम असा आहे, संक्रांतीच्या सणाला बायकोला साडी घेत जावी. कारण काय? काही नाही, तो सण महिलांचा आहे. संक्रांत सण कोणाचा आहे? महिलांचा आहे. बऱ्याचशा लोकांना माहित नाही. माणसाचा त्या सणाशी काहीच संबंध नाही. उगा आपण येड्यासारखी तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड. तो सण त्यांचा आहे हो. त्यांची पूजा सकाळी होऊन जाते का नाही? ती पूजा करता का नाही? आपला संबंध नाही त्या सणाशी. आपण फक्त या संक्रांतीला योगायोगाने मी घरी होतो. अर्धे लोक गावातले माझ्या घरी तिळ द्यायला, महाराज तिळगुळ घ्या गोड बोला. मला सांगा, तिळगुळ घ्या गोड बोला. म्हणलं येड्या हो, मी गोड बोलू 4 चाकी गाडी घेतली, तुम्ही तुमचं पहा काहीतरी. मला सल्ला देऊन फायदा काय? ज्याचं त्याला महाराज, आहे का नाही? संक्रांत सण कुणाचा आहे? आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेचसे सण, जवळजवळ 80% सण कुणाचे? हे बघा, संक्रांत महिलांची, आता रक्षाबंधन महिलांची, गेली ती नागपंचमी. तो सण नागाचा आहे, पण तो पंचमीच्या ताब्यात सापडलाय. तिथी कोणती आहे? तो स्त्रियांचा सण आहे. जरी नागाचा सण असला त्याला दूध पाजायला आपण थोडं जातो, त्यांना जावं लागतं पूजेला, वरवाची पूजा करायला तेच जातात. म्हणजे नागपंचमी सण कोणाचा? महिलांचा. रक्षाबंधन महिलांचा. अक्षय तृतीया आखाजी महिलांचा. दिवाळी महिलांची. भाऊबीज महिलांची. ऋषीपंचमी महिलांचीच ना. बघा ना तुम्ही, अजून कोणते सण राहिले तुमचे? भरपूर आहे. वट सावित्री पौर्णिमा. आपला सण कोणता आहे माणसांचा? ऐका ना तुम्ही, ऐका ना. पोळा माणसाचा नाही, पोळा बाईलाच आहे. मी सण माणसाचा विचारतोय तुम्हाला. अहो, आपल्याला सण दिलाय ना, आपल्याकडे पण सण आहे ना. कोणता सण आहे आपल्याला? आपल्याकडे दसरा आहे. दसऱ्याचं शिलांगण खेळायला कोण जातं? आपणच जातो ना. मग तुम्ही बैलाच्या सणावरती अतिरेक का करताय एवढा? आपला काही संबंध नाही त्या सणाशी. आधीच आपल्या लोक म्हणतात चांगला होता, बायकोचा बैल झाला, त्याचे सणही साजरे करायला लागले. तुम्ही ऐकून घ्या, तसं नसतं ते. आपला सण फक्त दसरा आहे. बैलपोळ्याशी आपला दूरपर्यंत संबंध नाही. आपण त्या दिवशी तो बैलांचा आहे, त्यांना त्यांचा सण करू द्या, जगू द्या त्यांना. बरेचसे सण महिलांचे. मग त्या संक्रांतीला 2000 रुपयाची साडी घेतली, घरी गेला महाराष्ट्र. घरी गेला, बायकोला माहीत नव्हतं. त्याला ते कोणतं प्राईज म्हणतात? सरप्राईज असं काहीतरी म्हणतात. बा, माझं शिक्षण कमी आहे, फक्त मला आठवतं, फक्त सांगता येत नाही मला. बघ, ती साडी घेतली त्याने, अशी मागं लपवली. घराचा दरवाजा वाजवला. बायकोने दरवाजा उघडला आणि याने लगेच म्हटलं, ओळख बरं तुला काय आणलं ते? मग आता कसं बोललं पाहिजे? नवऱ्याने विचारलं कसं? ओळख बरं तुला काय आणलं? कसं बोललं पाहिजे तुम्ही? हो, दाखवा ना काय ते. मला स्वयंपाक करायचा, मुलांना भूक लागली, दाखवा काय ते. असं बोललं पाहिजे का नाही? तुमची काय अपेक्षा आहे? बायकोनी कसं बोललं पाहिजे? कसं बोललं पाहिजे? अहो, दाखवा ना काय ते. अहो, भूक लागली पोरांना, स्वयंपाक, तुम्हाला जेवण करायचंय, दाखवा काय ते, पटकन बघते जाते. असं बोललं पाहिजे का नाही? कधी बोलते कसं? आपण ओळख काय? दाखवा काय ते, एवढंच काम आहे का मला? स्वयंपाक करायचा आहे अजून. ते पटकन हे तुला हे साडी आणली, तुला
साडी आणली होतं होते चांगल्याच होतो. साडी आणली. मग साडी महाराज ती म्हणजे देवा तुला साडी आणली. ते तिने साडी घेतली, ती कॅरी बॅग हातात घेतली, कॅरी बॅगमधून बाहेर काढली, अनबॉक्स केली, बॉक्समधून बाजूला काढली, साडी बघितली. किती रुपयाची होती? 2000. 2000ची साडी. बायकोने बघितलं, साडी कितीची आहे? 2000ची. ती म्हणली बाई 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 तुम्हाला कुणीही फसवतं. तुम्हाला सुरुवातच तुझ्या बापाने केली, आता त्याला काय करता येणार आहे? बोनीलाच फसलोय मी, पुढे अडचणी येणारच मला, त्या साहजिकच आहे. म्हणजे काहीच कुणी फसवतो तुम्हाला. साडी कितीची? 2000ची. पण ती म्हटली मला हा साडीचा कलर आवडत नाही. साडीचा कलर आवडत नाही. का आवडत नाही? म्हणजे मला गुलाबी कलर आवडत नाही, पिंक कलर आवडत नाही. तर मला जाऊ दे आता एवढ्या वेळेला वापर. त्या दुकानात लिहिलेलं होतं एकदा विकलेला माल परत घेतल्या जाणार नाही. दुकानदार आहे तुझ्या बापाच्याच गावचा दिसला म्हणजे कसं काय? नियम सारखेचे. तो विकलेला परत घेत नाही, तुझा बाप दिलेला परत नेत नाही. नियम बदलानाचे दोघांचे. ते दोघंही एकत्रच दिसत आहे मला. पण एवढ्या वेळेला वापर, पुढच्या वेळेला तुझ्या आवडीचा कलर आणेल. कोणता कलर आवडतो तुला? ऐका महिमा आवडीची. जीवाची आवड सांगतोय तुम्हाला. आवड हा शब्द अभंगातला आपण बाजूला केला. कोणता कलर आवडतो तुला? ती म्हटली मला चॉकलेटी कलर आवडतो. त्याला दुसऱ्या दिवशी बूट घ्यायचा होता. गेला बुटाच्या दुकानात. दुकानदार आता बूट दाखवा. कसा दाखवा? भारीतला दाखवा, तरी पण चांगल्यातला दाखवा, ब्रँडेड दाखवा. हा बघा हा 3500 रुपयाचा चांगला आहे, छान आहे बूट, घ्या. मग चॉकलेटी कलर आहे का तुमच्याकडे? दुकानदार म्हणला अहो तुमच्या पायाला काळा बूट भारी दिसल, 1 नंबर दिसल, तुमचे पाय गोरे ना, चांगला दिसल. म्हणला नाही नाही हा चांगला दिसला तरी चॉकलेटी कलर द्या मला. दुकानदार म्हणला का अहो दादा ईड आहे का हो का तुम्ही? अहो भारी दिसल, हा काळा बूट आहे, चांगला चॉकलेटी द्या हो तुम्ही. दुकानदार म्हटला पण का चॉकलेट तुमच्याकडे नाही का? आहे माझ्याकडे स्टॉकला 2-4 बुट पडले, पण मग हाच घ्या तुम्ही. नाही नाही चॉकलेटी द्या. दुकानदार म्हणला का बरं चॉकलेटी पाहिजे? म्हणजे माझ्या बायकोला चॉकलेटी कलर आवडतो. असं असेल तर घेऊन जा. दुकानदाराने तो बूट दिला, ते घरी घेऊन गेलो, पायात घालून नेला. चिखला असं पावसाचे दिवस चिखल झालेला, चिखलामध्ये महाराज तो बूट भरल्या गेला. घरी गेला, बायकोला म्हणले हे बघ बूट आणला. कितीचा आहे? 3500 रुपयाचा आहे. म्हणजे देवाने तुम्हाला सगळं दिलं पण काय नाही दिलं. सगळीकडे असंच असेल का होते? म्हणजे परंपरेनुसार झाली. म्हटले बुटाचा चॉकलेटी कलर आणला तुम्ही? म्हणजे आता तुला आवडतो ना चॉकलेटी? ती म्हटले मला साडीचा आवडतो चॉकलेटी, बुटाचा काळाच आवडतो. ते तसंच परत गेलं दुकानदाराला, म्हणे हा बूट घ्या. म्हणे काळा देऊ का? नका देऊ. घरी गेलं कस तिच्या आवडी बदलायला लागल्या. म्हटले ज्या दिवशी ती मला म्हणेल चॉकलेटी कलर आवडतो त्या दिवशी मी हा बूट घेऊन जाईल. पैसे राहू द्या, बूटही राहू द्या. ती 3 महिने थांबलं आणि 3 महिने दुकानदाराकडे गेलं. दुकानदार दादा आपला तेवढा चॉकलेटी कलरचा बूट द्या हो. आनंद झाला दुकानदारांनी पटकन आणून दिला. का हो तुमच्या बायकोची आवड बदलली? आम्हाला बायकोची नाही आवड बदलली, मीच बायको बदलली. म्हणला लय डोक्याला ताप झाला होता. आपण नेलं का नाही म्हणायचे, आपण नेलं का? आवडच जुळाना. जिथं जीवाची आवड एकत्र येत नाही महाराज, दोघांची आवड एकत्र येत नाही. आपण जगाचा विचार करायला गेलोय. अनेक लोक आहे समाजामध्ये, अनेक लोक आहे, या हजारो लोक आहे, लाखाने कोटीने लोक आहे, परंतु जीवाची आवड कधीच एक झाली नाही. कायम जीवाची आवड विरोधात राहिली. म्हणून जीवाची आवड आपल्याला मांडायची नाही. जी आवड आजच्या अभंगात बघायची ना ती देवाची बघायची. देवाची आवड माझ्या तुकोबारायांनी सांगितली. बरं आवड कधीची सांगितली? 2 युगातली सांगितली, त्रेता आणि द्वापार युग. आणि सांगितली कधी सांगितली? कलियुगात. कुणी सांगितली? तुकोबारायांनी. महाराज तुकोबाराय देवाची आवड सांगताय. तुकोबारायांना देवाची आवड सांगण्याचा अधिकार काय? कारण की तुम्हाला ज्याची आवड सांगायची त्याची काय गरजेची आहे? संगती. बिना संगतीची तुम्ही कोणाची आवडच सांगू शकत नाही. मला काय भाजी आवडते हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तुम्हाला कधी माहिती होईल? ज्या दिवशी तुम्ही मला तुमच्या घरी जेवायला बोलवाल त्या दिवशी माहिती होईल. आता कधी बोलावता तुम्ही त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आवड सांगता येईल. पण माझी आवड माझ्या घरी गेल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल यांना काय आवडतं ते. पण माझी आवड कळण्यात त्यांना का माहिती आहे? संगती केली. संगतीशिवाय तुम्ही कुणाची आवड सांगू शकत नाही. मग 450 वर्षापूर्वी तुकोबाराय देवाची आवड हजारो वर्षापूर्वी झालेल्या त्या त्रेतायुग द्वापार युगातली आवड सांगताय. मग तुकोबारायांना तो अनुभव आहे का? जे जे झाले अवतार तुका त्यांचे